सत्ता म्हणजे सरकार स्थिर आहे, सत्ता स्थिर आहे असं मुख्यमंत्री वारंवार सांगतात, पण तसं नाहीये। पण ह्या सगळ्याच्यावरती आज सभागृहात अजित पवार यांनी सत्तेचं एक नवीनच समीकरण मांडलंय। बघूयात आज त्यांनी काय म्हटलं याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट। हे सरकार पूर्ण काळ टिकणार आहे। हे सरकार शिवसेनेसोबत आमचं आहे, शिवसेनेसोबत आम्ही कार्यकाळ पूर्ण करू। तुम्ही 62, आम्ही 80-82, चला ठराव मंजूर करून टाकू। होऊन जाऊ दे। राज्यातलं भाजप शिवसेना सरकार स्थिर असल्याचा दावा नेहमीच करण्यात येतोय, पण सरकार स्थिर नाही हे मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या प्रत्येक नेत्याला माहित आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोविंद यांना पडलेल्या मतांच्या आकडेवारीवरून शिवसेना वगळून सरकार स्थिर असल्याचं गणित मांडण्यात आलं। मुख्यमंत्री स्वतः सरकार मागे अदृश्य हात असल्याचं सांगत होते। मी त्याला एवढंच जोर दिली की कधी आम्ही अडचणीत आलो तर अनेक अदृश्य हात आमच्याकडे असतात। ते अदृश्य हात आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत बघितले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या या बेरीज वजाबाकीमुळे नाही म्हटलं तरी विरोधक आणि सत्तेत भागीदार असलेली शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। पण शिवसेनेच्या हवा गेलेल्या शिडात अजित पवारांनी पुन्हा वावरली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायची आहे ना, मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं बेरजेचं गणित अजित पवारांनी मांडलं। आता शिवसेना सांगते की 2017 पर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे। तुम्ही आणा, तुम्ही 62, आम्ही 80-82, चला ठराव मंजूर करून टाकू। होऊन जाऊ दे। त्याच्यामध्ये आपण ठराव केल्यानंतर काय 145 मॅजिक फिगर झाली की काम झालं? नाही का तयारी? आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तिघांच्या सत्तेच्या फॉर्म्युल्याची फक्त चर्चा होती, पण कोणत्याही नेत्यानं यावर जाहीर वक्तव्य केलं नव्हतं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यात अजब सरकार येणार अशी मुलाखत दिली आहे। अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची ही वक्तव्य हा निश्चितच योगायोग म्हणता येणार नाही। रफिक मुल्ला, IBN लोकमत, मुंबई।